नाश्त्यासाठी काहीच पूर्वतयारी केली नव्हती, मग अगदी झटपट कमी वेळामध्ये घरच्याच साहित्यामध्ये मस्त असा नाश्ता बनवला। अर्धा कप यासाठी रवा घेतला, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं, अर्धा कप यामध्ये बेसन घातलं, अर्धा कप दही घातलं, यानंतर इथे 1 कप पाणी घेतलं आहे। यातलं सुरुवातीला अर्धा कप घातलं, मिक्स करून घेतलं, पुन्हा यामध्ये पाव कप पाणी घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी पाऊण कप पाणी घातलं आहे आणि हे असं आहे। आता हे झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। स्टफिंगसाठी इथे पॅन गरम करत ठेवला आहे। 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची घातली, किसलेलं आलं घातलं, सगळं तेलावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये किसून घेतलेला कच्चा बटाटा घातला, मटार घातलेत, मसाले घातले, हळद घातली, लाल तिखट घातले, धनेजिरे पूड घातले, चवीप्रमाणे मीठ घातलं। मसाले, बटाट्याचा खीस, मटार सगळं छान एकत्र परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेतली। मटार, बटाटा सगळं छान शिजलं आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। स्टफिंग तयार आहे। पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घातला आहे, जो पूर्णपणे ऑप्शनल आहे। सगळं छान मिक्स केलं आहे। गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे, तयार केलं पीठ घालायचं 1 ते 1.5 चमचा, यावरती तयार केलं स्टफिंग पसरवायचं आहे, पुन्हा वरून पीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हे भाजून घ्यायचं आहे। उलटून पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं भाजून घेतलं आहे। दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस हा नाश्ता भाजून तयार झाला आहे। कमी वेळामध्ये झटपट टेस्टी असा नाश्ता तयार होतो, नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।